निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। असे का म्हणता आहात? तुम्ही काळजी करू नका, सांगा बरं। ठीक आहे, मैनावती स्त्री राज्याच्या बाहेर एक वन आहे, तिथे चालून आलो असतो म्हणतो। बघ, पडलीस ना विचारात। वनातच जायचं असेल तर बाहेर कशाला? स्त्री राज्यातही वन आहे। मी तुला माझी इच्छा सांगितली मैनावती। हां, आता त्यात तुला शंका येत असेल तर हरकत नाही, राहू दे। नाथ पायी गेले आणि तिथून निघून गेले तर? आपल्याकडे आकाशमार्गाने विहार करायला विमान आहे, त्यातून गेले तर चालेल का? जशी तुझी इच्छा। चला तर मग। भानामती, काय ग, आज झालं काय तुला? जेवायचं नाही का? नाही, मी विचार करते। विचार? कुणाचा ग? त्या मैनावती देवीचा का? नाही, कनवाचा। कनमवाचा? का बरं? तिचा आणि आपला काय ग एवढा संबंध? अगं, आजपत्र तिला दिलेलं एक बी काम पुरा झालेलं नाही। अगं, एवढा मोठा राजवाडा आणि त्यात एवढ्या बायका, आणि तू सांगितलेलं काम काय छोटं आहे वय? तसं नाही अगं, एक डाव नाही झालं पण दुसऱ्यांदा तर व्हायला पाहिजे। अगं, आज ना उद्या होईलच की। तसं नाही ग, माझ्या डोक्यात दुसरंच काहीतरी वळवळत आहे बघ। एखादी गोष्ट तू जर का डोक्यात घेतली, तू काही सोडत नाही बघ। आणि मला सांग, की कनवा करून करून करणार तरी काय आहे ग? कनवा सामील झाली नसेल ना त्या मैनावतीला? भानामती, जीजे, अगं जीजे, कुठं होतीस तू? ये बरं, बस बस। कशी आहेस? गंगे, जा पाणी घेऊन ये। हा, आणते।
इथून तुम्हाला संपूर्ण स्त्री राज्य दिसेल. ते बघा, मोठे वन आहे. नद्या आहेत, छोटे मोठे मार्ग आहेत आणि तलावही आहेत. होय मैनावती, मला ह्या राज्यातला सर्वात महत्वाचा भाग दिसतो आहे, तो म्हणजे कृषी प्रदेश. ज्या राज्यामध्ये शेतीला प्राधान्य आहे तो भाग संपन्न असणारच. तुम्हाला चांगलं वाटतं आहे ना? अर्थात. मैनावती, ह्या स्त्री राज्याचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या बाहेर हे विमान घेऊन जा. का? नाही म्हणजे मला संशय येतो आहे. स्वाभाविक आहे. हे बघा, आपण स्त्री राज्य सोडून पुढे चाललो आहोत. श्रीनाथ, मैनावती, आता आपण पुन्हा राजवाड्याकडे परतलो तरीही चालेल. बर, जशी तुमची इच्छा.
अहो अजून आला नाही गहिनी माघारी. हे बघ, गहिणी एक दिवस जाईल आणि परत येणार नाही. अहो हे काय बोलताय तुम्ही? रुक्मिणी, मनाची तयारी असू दे. काही झालं तरी मी त्याला कुठेही जाऊ देणार नाही. गहिनी, ओळखलंस का मला? तू ज्याची वाट पाहतो आहेस ते तुला मिळणार आहे आणि तुला ज्याची आकांक्षा आहे ते तुला प्राप्त होणार आहे. पण असे वाटते आहे की तुम्हीच माझे गुरु आहात. गहिनी, तुला खूप प्रतीक्षा करावी लागली, परंतु तुझी प्रतीक्षा आता संपली आहे. गहिनी, मगाशी तू सांगितलेलं सगळं ऐकलं मी. तू हे साधू बुवांना ऋषीमुनींना भेटणं कमी कर. हवं तर लग्न उशिरा कर, पण हे असं वनात जाऊन कोणालाही भेटणं बंद कर. मी तुला खरं सांगू का, आत्ता त्याची आवश्यकता नाही आहे. मी ज्यांची वाट पाहत होतो ते मला भेटले आहेत. तू डोक्यात उगाच काही खूळ घेऊ नकोस गहिनी. असे का म्हणतेस आई? तू अजून गाव सुद्धा ओलांडून बाहेर गेला नाहीस. भोळा आहेस. उद्या कोणी काही सांगेल आणि तू विश्वास ठेवशील. आत्ता जे योगी आले आहेत ते कोणी साधे साधुबुवा नाही आहेत. अगं नाव ओळखलं त्यांनी माझं, सांगितलं की तुला. नाव ओळखलं म्हणून लगेच हुरळून जाऊ नकोस. उद्या ते काहीही सांगतील. काहीही म्हणजे? काही म्हणजे तुझ्याबद्दल, आमच्याबद्दल. तू लगेच विश्वास ठेवू नकोस. पण असे काही आहे का? तू एक काम करतोस का? तू तुझ्या आत्याकडे जा काही दिवस. नको थांबूस इथे. नाही, मला माझे गुरु सापडले आहेत. आता मी कुठेही जाणार नाही. बस, मी आलो मित्रांना भेट. गहिनी, गहिनी थांब ना. गहिनी, गहिनी, गहिनी थांब. गहिनी. अहो अहो मला खूप भीती वाटते. आपण त्याचे आई बाप नाही हे त्याला समजलं तर. रुक्मिणी, आता आपल्या हातात काहीही नाही. अहो माझ्या मनात एक शंका आहे.
सांग. आपल्याकडे गहिनीला सोपवून जेव्हा श्री मच्छिंद्रनाथ गेले होते तेव्हा ते म्हणाले होते की 12 वर्षांनी पुन्हा येतील म्हणून. माते, 12 वर्षानंतर मी पुन्हा येईन. तुम्हाला आणि गहिनीला मी भेटेन. नाथ परंपरेतील दीक्षा त्या प्रसंगी होईल. मलाही तसंच वाटत आहे. रुक्मिणी, अगं रडू नकोस. याचा अर्थ गहिनी आपल्याला सोडून जाणार. हे बघ रुक्मिणी, असं काहीही होणार नाही. अहो, गहिनी जर मला सोडून गेला ना तर मी जिवंतच नाही राहणार हो. रुक्मिणी, रडू नकोस. काय झालं? तू रडत का होतीस? काही नाही. तुमच्या गळ्यात शेष आहे, तो एक दिवस नव्हता असं कळलं मला. गणांनी सांगितलं का? कैलासात काहीही घडलं तरी मला समजल्याशिवाय राहील का? गोरक्षाची इच्छा होती म्हणून 32 शिराळा इथे शेषाला पाठवलं. परंतु गोरक्षाने हे सगळं कशासाठी केलं आहे? शेष आणि अनेक नागदेवता प्रतिवर्षी तिथे एकत्र पोचल्यावर काय होत असेल याचा विचार कर. ती भूमी अत्यंत सुरक्षित होते. तिथे कोणतीही अशुभ शक्ती उपस्थित राहू शकत नाही. गोरक्षची ती जन्मभूमी आहे. त्यामुळे त्या भूमीचा उद्धार व्हावा असे गोरक्षला वाटणे स्वाभाविकच आहे. पण नागपंचमीला सगळे नागदेवता एकत्र येणं ही परंपरा अशीच सुरू राहणार का? त्यांना गोरक्षची आज्ञा आहे. त्यामुळे कोणताही संकेत किंवा आज्ञा न देता प्रतिवर्षी शेष आणि नागदेवता तिथे पोहोचणार. चंद्र सूर्य असेपर्यंत ही प्रथा सुरू राहणार, कारण ती गोरक्षची इच्छा आहे.